पहिल्यांदाच बघते अशी यात्रा. मांडीवर असं उलटा तिकडे बघून म्हणजे लक्ष एवढी मोठी आहे ना रिकामी कपडे मग काय वाटायला येणार ते काय करतात तिला सांगते तुला तळी उचलतात तुमच्या ते जरा पलीकडे धरावं छोटं बाळ ते बना जे कपडे छोटे बड़े जय मल्हार परत एकदा स्पेशल प्रसाद आंबील ज्वारीचं मंडळी तर कशा आहे सगळेजण मस्त मजेत ना. मी आरतीशमध्ये स्वागत करते अशाच आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच होतं की काल आपलं होता घाणा मागण्याचा कार्यक्रम. बघितलंच होतं की काल आपलं घाणा मागण्याचा कार्यक्रम होता. त्या घाणा मागण्याचा कार्यक्रम उरकलाच तर आमच्याकडचा प्लॅन झाला म्हणजे स्पेशल आमच्या म्हणजे भावाचा नवरदेवाचा की वहिनीला भेटेल त्याचा अचानक तुला सरप्राईज द्यायचा. म्हणजे आम्ही 8 वाजता रात्रीच्या 8 वाजता प्लॅनिंग केलं. 8:30ला पण आम्ही निघालो आणि तिथं आम्ही जरा म्हणजे पोचला आम्हाला तिथं 2 वाजले बहिणीकडं नवरीच्या घरी. आणि तिथं नंतर आमच्या सगळ्यात असं होतं की नवरदेव इथून जायचं आणि तिला अचानक उठून डान्स करायचा छोटासा असं सगळंच होतं. तुम्ही त्याचा व्हिडिओ नक्की इंस्टाग्रामला पहा माझ्या आरती देशमुख इंस्टाग्राम आयडीवर. आणि मग तिथून आम्हाला लगेच लोक बरून म्हणजे सहली आणि मला रात्री 3 वाजता पहाटे आपल्या घरी परत यायचं होतं का नगरला माझ्या आजीकडे. म्हणजे तिथून मग सकाळी आम्हाला परत नवऱ्याच्या घरी यायचं होतं भावाकडं. पण मला असं की तो मला जास्त तिला रंगली की आम्हाला पहाटेचे 4 वाजले नवरीच्या घरून निघाला.
पहाटे म्हणजे सकाळी 6 वाजता गांधीनगरला पोहोचलो. तिथून म्हणजे इतकं थकलेलं होतं, दमलेलं होतं, खूप जास्त एन्जॉय सुद्धा केलं. आणि मग म्हणजे दमल्यामुळं आम्हाला सकाळी 6 वाजता ती गाठ झोप लागली. तर तिथे झोपला आजीची घरी आणि झोपली तर 10-11 वाजता झोपलो. 11 वाजता मस्तपैकी आराम केला, म्हणजे रेस्ट केलं. त्याच्या तिथून पुढे म्हणजे ते मी काय व्हिडिओ शूटिंग केलं असतं उशीर झाला म्हणून. आता आज तसंच जो यात्रा आहे का काष्टी गावाची भैरवनाथाची यात्रा, तर त्याचीच तर मग तयारी केली आणि खूप दमल्यामुळे मी आता आराम केला. आणि दुपारनंतर म्हणजे सायंकाळ तुमचं व्हिडिओ शेअर करा. तू काय कर जेव्हा पेशल पर तू एक प्रकार खायचा रोजे. आज लापशी खाल्ली, उद्या पोळ्या, परवा काय परवा मेहंदी ना. मग मेहंदीला काय खायचं? मेहंदीला काय खायचं? पुढं आम्ही पण स्टीलच्या भांड्यात काढायचे.